आपलं कृषी केंद्र आहे. आतापर्यंत शेतकरी आपलं दिसत नाही बी बियाणं घेण्यासाठी. काय आहे कारण? शेतकरी अशामुळे येत नाही आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहे. पाऊस पडला तर शेतकरी दुकानावर येईल. आणि आतापर्यंत जे बागायती हे शेत आहे ते आता लागलेले 30-40%. पण आधांतरी पावसावरच 60% शेतकरी हे डिपेंड आहे. पाऊस पडला तर शेतकरी येतील. आतापर्यंत जर आपण दरवर्षाचे जर विचार केला तर या तारखेपर्यंत आपला माल किती विक्री होत होता? आतापर्यंत 50 यावेळी आणि कधी लवकर आले असते तर 70-80% कापूस लागवड झालेली असते. आणि शेतकऱ्यांची गर्दी दुकानावर राहिली असते. शेतकऱ्यांची दुकानावर गर्दी राहिली असते. तशी परिस्थिती नाही यावर्षी. तशी परिस्थिती नाही. पाणी पडल्याने त्याच्यामुळे वाट पाहावं लागत आहे. वाट पाहावं लागतं. शेतकरी येतात का बी बियाणं घ्यायला? पावसाळाभरी शेतकरी येत नाही. पाणी नसल्यामुळे काय टाकायचं या संभ्रमामध्ये आणि पाऊस जसा लेट होतो तर काही लोकांची मानसिकता अशी की काहीच करायची नाही, रब्बीमध्येच टाकायचं बा. आतापर्यंत अशी परिस्थिती होती का? नाही, आतापर्यंत नव्हती अशी. ही परिस्थिती पहिल्यांदा उद्भवली आहे. हो, आपण संपूर्ण बी बियाणे माल भरून ठेवलेला आहे. हा तसा भरून पडलेला आहे. हो, वाटण तर विकलं गेलं नाही. कुठले बियाणे आतापर्यंत विकले गेले? आतापर्यंत राशी आहे मेजर आणि त्याच्यानंतर मका आहे थोडाफार प्रमाणात विकली गेली थोडाफार प्रमाणात. कापसाचं क्षेत्र कमी होईल का यावर्षी असं वाटतं? कमी नाही म्हणता येणार. आता ते काही 2 नंबर गुजरातवरनं काही लोक जाऊन घेऊन येत आहेत की शेवट रिटर्न केल्यानंतरच समजू काय हे समजेल. आजची 17 तारीख येऊन गेली आहे आणि अजूनपर्यंत शेतकरी बी बियाणं घेण्यासाठी दुकानावर दिसत नाही. काय परिस्थिती आहे? नमस्ते सर्वांना. सध्या दुष्काळाचं संकट फार मोठं दिसतं आहे. कारण आजची 17 जून येऊन गेली आहे. मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये मी चोपडा मार्केट कधीच एवढं शांत पाहिलेलं नाही आहे. आमचं 17, 20, 25पर्यंत बियाण्याचा माल परत करण्याची आमची तयारी असायची. पण ह्यावेळी माल विक्रीच होत नाही आहे. कारण गिराईक शेतकरी राजा आत्तापर्यंत दुकानावर पोचतच नाही आहे. कारण त्याच्या मनात शंका आहे की पुढं पाऊस आलाच नाही किंवा खूप कमी आला तर दुबारीचं संकट नको, म्हणून तो दुविधा मनस्थितीत आहे. त्याच्यामुळे बियाणं खरेदी याचा कल फार कमी आहे. अजूनही आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत की बियाणं खरेदी करायला बळीराजा येईल. कारण पावसाची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट दिसते. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस खूप चांगल्या पद्धतीने पडला होता. पण ह्यावर्षी मे महिन्यात तर नाहीच, पण 17 जून आली तरी पाऊस पण नाही आहे आणि जे टेम्परेचर आहे ते पण कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्याच्यामुळे फार गंभीर परिस्थिती पुढं आपल्याला उद्भवू शकते अशी चिंता आम्हाला वाटते.